ठेवायचं, कुणी चाल म्हणावे, कोणी मृदंग वाजवायचा, हे जर कोणी पाहत असेल ना मायबाप, की फक्त आणि फक्त आमची जनाबाई होती बरं का. जनाबाई. तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला तेव्हापासून आरक्षण, महिलांना जास्त आरक्षण आहे महाराज तेव्हापासून, कारण पहिलीपासून त्यांच्याच हातामध्ये सत्ता आहे महाराज, फार पावर आहे बरं का. अहो पडला का फेब्रुवारीचा हप्ता? पडला ना? अहो लय पडला बरं का. कोणी म्हणेल आम्हाला पडलाच नाही, काळजी करू नका, सगळं पडेल बरं का. लय पावर आहे बरं का त्यांच्या हातामध्ये, लय पावर आहे महाराज. अशी वाट पाहता महाराज ते 1500 रुपयाची, एवढी वाट आपण संध्याकाळी आपण आपल्या नवऱ्याची पाहत नाही, तेवढी वाट आपण ते 1500 रुपयाची पाहतो महाराज. पण तुम्हाला धन्यवाद आहे महाराज, कारण मागचं राजकारण जर कुणी गाजवलं असेल ना महाराज, तर आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांची, आमच्या लाडक्या बहिणींनी गाजवलं. तुम्हाला धन्यवाद आहे, ताकद आहे महाराज. म्हणून ते वापासून बरं का. आता जनाबाईकडे होतं महाराज, जनाबाई महाराजांनी कीर्तनाने केली बरं का, पण कोणाचं कीर्तन ठेवायचं, कुणी चाल म्हणावी. आणि संत जनाबाईंना आदेश दिला, ज्ञानोबा नामदेव महाराज कीर्तन करतायत, ज्ञानोबा बोला भंग, नामदेव कीर्तन करी म्हणत नव्हते म्हटले तर किती भारी वाटलं, किती गोड म्हटलं. असेच महाराज, असंच कीर्तन रंगलं होतं बरं का नामदेव महाराजांचं. एवढं कीर्तन रंगलं, एवढं कीर्तन रंगलं की पंढरीश पांडुरंग परमात्मा, अकारण करुणावरुणालय जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा ते कीर्तनामध्ये प्रगट झाला. आणि देव नाचू लागला, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचू लागला. इतका नाचला, इतका नाचला की नाचता नाचता देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सगळ्या संतांनी देवाला सावध केलं आणि देव शुद्धीवर आले. आणि देवाने नामदेव महाराजांचा हात धरला, नामा थांबा, नामा थांबा, नामा थांबा. म्हणे काय झालं? अहो नामा रोज माझ्या मंदिरात येता, आज मी तुमच्या कीर्तनात आलोय, आज मी तुमच्या कीर्तनावरती फार प्रसन्न आहे. काय कीर्तन रंगवलं तुम्ही, काय ती पंचपदी भारी केली, काय ते वाजवणं, काय तो तिरकड दत्ता, काय तो दातीन राळा, आणि काय ते काटूश्यामजीचं भजन, काय कीर्तन रंगवलं तुम्ही. एवढं कीर्तन रंगवायचं असतं का? काय कीर्तन रंगवलं. आज मी तुमच्या कीर्तनावरती अत्यंत प्रसन्न आहे. आज माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. देव म्हणतायत नामदेव महाराजांना, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. संत नामदेव महाराज म्हटले, बरं झालं गड्या देवा, तुम्ही आमच्या दारामध्ये आलात, आम्ही तुमच्याकडे आलो असतो मागायला, ते बरं नसतं दिसणार रे देवा, पण तुम्ही आमच्या दारात आलात ना, तुम्ही आमच्या कीर्तनावरती खुश झालास ना, तुम्ही आमच्या खाटूश्यामजीच्या भजनावरती खुश झालास ना, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतःकरणामध्ये आपले नाव कोरलं हे खुश झालात ना. म्हणून तुमच्या दरबारामध्ये आमचं एकच मागणं, आणि ती मागणी संत नामदेव महाराज आपण निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात प्रकट करतात.